त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा म्हटलात की पार्थ पवार हे इकडे पक्षामध्ये नेतृत्व करतात आणि दुसरीकडे भाजपशी त्यांचे पण हे फक्त एवढंच आहे की इकडे आजोबा आणि तिकडे भाजपा या दोन्हीशी संधान व्यवस्थित असल्यामुळे पार्थ पवारांचा हा मार्ग सुकर होतोय पक्षामध्ये? मला वाटतं आजोबांशी त्यांचे थोडेसे चांगले संबंध नाहीयेत. ओके. म्हणजे आजोबांनी त्यांच्याबद्दल केलेली वक्तव्य किंवा एकंदरीत त्यांचं वागणूक हम्म. किंवा त्यांना दिलेली वागणूक हे हम्म. सगळं बघता हम्म. आजोबांशी त्यांचे राजकीय संबंध चांगले नाहीत एवढं नक्की. ओके. कौटुंबिक संबंध असतातच, त्याच्याबद्दल काही वाद असण्याचं कारण नाही, पण राजकारणामध्ये त्यांना गो हेड मिळेल किंवा राजकारणामध्ये त्यांना ओके. आजोबांकडून काहीतरी शक्ती मिळेल असं मला अजिबात वाटत नाही. ओके. आणि यातला दुसरा एक प्रश्न ज्याचं उत्तर तुम्ही थोडक्यात द्या की तुम्ही मगाशी म्हटलात की ते आता कार्यकारिणीमध्ये आहेत, कार्यकारिणीमध्ये त्यांचं पद हे राष्ट्रीय अध्यक्षांच्या जस्ट खालचं आहे. पण जर राष्ट्रीय अध्यक्षांच्या तोडीचे किंवा राष्ट्रीय अध्यक्षां इतकेच निर्णय जर पार्थ पवार घेत असतील तर मग तो जो प्रश्न उपस्थित केला जातोय की नेतृत्व नेमकं कुणाकडे, सुनेत्रा पवार यांच्याकडे की पार्थ पवार यांच्याकडे, हा प्रश्न मुळात लागू ठरतो की गैर लागू ठरतो? नाही, हा प्रश्न गैरलागू होण्यासाठी ठरतो, कारण मी आधी म्हणालो त्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस ही कुटुंबाने चालवलेला पक्ष आहे. त्यामुळे कुटुंबामध्ये काय निर्णय होतात ते हम्म. पक्षाला मान्य करायला लागतं. हा पक्ष काय अगदी राष्ट्रीय कार्यकारिणीची सभा होईल आणि त्यामध्ये निर्णय घेतला जाईल, पार्लमेंटरी बोर्ड बसेल वगैरे असं काही इच्छेमध्ये आता नाहीये. भविष्यात होईल की नाही आपल्याला माहित नाही. अजितदादा असताना गोष्ट वेगळी होती. अजितदादांचा अनुभव हा प्रचंड व्यापक होता. हम्म. पार्थ पवारांना ती गरज वाटत नसावी कदाचित. त्यांना हम्म. असं वाटत असेल की मी निर्णय घेतलाय तो बाकीच्यांना ऐकायचा आहे, कारण त्यांना अधिकार दिलेले. बर. महेशजी, या सगळ्यामध्ये आज आणखीन एक घडामोड घडली, म्हणजे या एक पुण्याची जागा मिळाली राष्ट्रवादी काँग्रेसला, दुसरी रायगडची मिळाली. रायगडची जागा सुनील तटकर यांनी आपल्यासाठी मागितली होती आणि ती मिळवण्यासाठी जे जे काही करावं लागणार होतं ते त्यांनी केलं. ते एकनाथ शिंदेंशी भेटले आणि ती शिवसेनेला नाही मला मिळाली. त्याच्यासाठी जे काही असतील पडद्यामागच्या त्या सगळ्या हालचाली झाल्या. हे सगळं झाल्यानंतर सुनील तटकर असं म्हणतायत की या अगोदरपासून म्हणत होते की विलिनीकरणाची चर्चाच झाली नव्हती आणि आता मात्र म्हणतात मी ती बोललो होतो, पण आता मला माहिती आहे की चर्चा झाल्या होत्या. मी जरी चर्चेमध्ये नसलो तरी अजित पवार यांनी माझ्याशी तशा झालेल्या बैठकांबद्दल बोलले होते. हे याच वेळेस त्यांनी म्हणणं हा योगायोग आहे की संकेत आहे? तुम्ही संकेत म्हणून सुद्धा बघू शकता किंवा योगायोग म्हणण्यापेक्षा मध्यंतरी सुद्धा कविताजी माझ्या मते सुनील ते तटकरेंनी एका अशा स्वरूपाचा कार्यक्रमामध्ये बोलले होते, पण हा आज ते अगदी ठासून त्यांनी सांगितले.